सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आजचा शेवटचा दिवस आहे, 30 तारीख आहे आणि 30 तारखेला शेवटचा एबी फॉर्म भरून आता एक उमेदवार आपल्याला तिथे शिवाजीनगर क्षत्रिय कार्यालयाच्या बाहेर भेटलेले आहेत, अमृता राम मेत्रे. आपण त्यांच्याशी थोडक्यात गप्पा मारूया, चर्चा करूया की नक्की त्यांचं विजन काय आहे. अमृताई नमस्कार. नमस्कार, जय श्रीराम. मी अमृता राम घडते, प्रभाग 12 अनुसूचित महिला अ गट अधिकृत उमेदवार आहे भाजपची. तर सर्वात पहिल्यांदा तर मी सिद्धार्थ दादा शिरोळे आणि मुरली अण्णा मोहोळ यांना मी खूप धन्यवाद बोलते की माझ्यावरती त्यांनी विश्वास करून मला ही उमेदवारी दिली आहे अधिकृत. तर त्यांनी जो मला विश्वास दाखवलेला आहे तर त्याचं मी त्यांना 100% काम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं करणार प्रभागामध्ये. ताई, खरं तर तुमच्या प्रभावामध्ये अनेक अडचणी अनेक वर्षांपासून आहेत, त्यांनी 7-8 वर्ष निवडणूक झालीच नाही. त्या कुठल्या समस्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय पद्धतीने फोकस करणार आहे? सर्वात प्रथम तर आपले ड्रेनेज लाईन झाले प्रभागामध्ये, स्लम एरियामध्ये जास्त समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, कमी दाबाचे पाणी आता म्हणजे पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. दुसरी गोष्ट आपले रस्ते आहेत, ट्रॅफिक आहे, पण आपल्या योजना आहेत, बरेच आपले शासकीय योजना आहेत तर ते नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर बेसिक ज्या समस्या आहेत सर्वसामान्य नागरिकांचे, तर त्याच्यावर जास्त माझा फोकस असणार. खरं तुम्ही ज्या प्रभागामध्ये काम करतात, प्रभाग आहे, प्रभागाचा काय नंबर आहे? प्रभाग 12. प्रभाग 12 क. प्रभाग 12 अ मधून काही निवडणूक लढवत आहे, परंतु प्रत्येक उमेदवाराचा एक स्वतंत्र क्रायटेरिया असतो, एक स्वतंत्र फोकस असतो. या विषयावर मला जास्त फोकस करायचे आहे. तुम्ही या सगळ्या समस्या तर आहेच, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस कुठल्या विषयावर करणार आहात? मी स्वतः स्लम एरियामध्ये राहते, 261 पांडवनगर गुणगाडेवाडीमध्ये. तर त्या ज्या वडारवाडीमध्ये जे समस्या आहे ते कचरा पेटी आणि ड्रेनेज लाईन आणि पिण्याचे पाणी, या 3 समस्या जास्त मेजर आहेत. कारण स्लम एरियामध्ये जास्त काम व्हायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. सर्वसामान्य नागरिकांना जास्त त्रास असतो ह्याचा. आणि दुसरी गोष्ट आपल्या त्यानंतर जे आहे रोड आहेत आपले, तिथे ट्रॅफिकचा इश्यू आहे, खड्डे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर मित्रांनो, हे सांगायला अतिशय छान वाटतं आणि खरंही आहे. जो उमेदवार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या समस्या त्या उमेदवाराला माहीत असतात, म्हणूनच लोकल उमेदवार निवडून देणं हे आपलं जनते म्हणून सुद्धा आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे अशी अपेक्षा करतो की अमृताताईंचे जे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत आणि पांडवनगर या भागात तर खरं आवर्जून सांगतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. त्या सगळ्या समस्यावर ताई फोकस करणार आहे. ताई, आमच्याकडनं, पत्रकारांकडनं आणि मीडियाकडनं तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. विजय असो, सिद्धार्थदादांचा विजय असो. अरे कोण म्हणता येणार नाही, कोण म्हणता येणार नाही. अमृताताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.